यावेळेस काढणार आहोत प्रेषितांचे कृत्य 15वा अध्याय आणि पहिलं वचनापासून आपण वाचणार आहोत. परराष्ट्रीयातले ख्रिस्ती व मोशेचे नियमशास्त्र तेव्हा काही जणांनी यहुदियाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुलता झाल्या वाचून तुमचे तारण होणे शक्य नाही. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. मित्रांनो, आपण जे वचन बघत आहोत, तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेस येशूने आपल्यावर खूप मोठी काय केलेली कृपा केलेली, खूप मोठी काय केलेली हालेलुया. आणि जसं आपण बघतो की परमेश्वराने आपल्यावर कृपा केली, त्या कृपेच्या द्वारे आपलं काय झालेलं आहे, तारण झालेलं आहे. तर जे आज वचन आपण बघणार आहोत, हे वचन या गोष्टीबद्दल आहे. तुम्हाला माहिती आहे की जसं या सृष्टीची परमेश्वराने काय केली होती, निर्मिती केली होती. या सृष्टीची काय केली होती, आणि निर्मिती केल्यानंतर परमेश्वराने एका वंशाला निवडलं होतं. कशाला निवडलं होतं, कशाला निवडलं होतं, आणि ते एका मनुष्याच्या द्वारे निवडलं. त्याचं नाव काय तुम्हाला माहितीये, अब्राहम. काय नाव होतं, कोणाबद्दल, अब्रामाच्या द्वारे परमेश्वराने निवडलं एका वंशाला. आणि अब्रामासोबत परमेश्वराने वाचा बांधली होती की मी तुला काय करणार आहे, आशीर्वादित करणार आहे. मी तुला काय करणार आहे. तर इथं हेच सांगितलेलं आहे. आपण बघतो तेव्हा काही जणांनी यहुदियाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुलता झाल्या वाचून तुमचे तारण होणे शक्य नाही. हालेलुया. म्हणजे की आपलं जर तारण व्हायचंय तर आपले काय होणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे सुलता होणं. काय होणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण देवाचे नियमशास्त्र, मोशेने लावून दिलेले जे परिपाठ आहे, जे नियमशास्त्र आहे, हे आपण वाचणं, हे आपण पाळणं खूप काय गरजेचं आहे. हालेलुया. तेव्हाच आपलं काय होणार आहे, तारण होणार आहे. तेव्हाच आपलं काय होणार आहे, हे ऑलरेडी असं सांगण्यात आलं होतं. असं काय करण्यात आलं होतं. पण तुम्हाला माहितीये ही गोष्ट च्या द्वारे आपलं तारण नाही झालं. या गोष्टीद्वारे आपलं तारण झालं का, आपलं तारण कशाच्या द्वारे झालं, येशू ख्रिस्ताच्या द्वारे. कोणाच्या द्वारे झालं, कोणाच्या द्वारे झालं. म्हणजे असे काही लोक आले होते त्या काळामध्ये आणि ते काय म्हणत होते येशूच्या शिष्यांना, येशूच्या लोकांना की तुमचं जर तारण व्हायचंय तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे सुलता करणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वराचे नियमशास्त्र काय करणं, पाळणं. याच्याद्वारेच तुमचं काय होणार आहे, काय होणार आहे. आज पण तुम्ही बघा, अनेक लोक वेगवेगळे येतात आणि वेगवेगळ्या गोष्टी काय करत आहे, सांगत आहे की असं केल्याने तुमचं काय होईल, तारण होईल, तसं केल्याने तुमचं काय होईल, तारण होईल. तुम्ही यरुशलेम मध्ये गेले, तुम्ही शनिवार शब्दात पाळला, किंवा तुम्ही ज्या पण काही गोष्टी केल्या त्याच्याद्वारेच तुमचं काय होणार आहे. म्हणजे हा जो गोंधळ होता, हा आतापासूनचा गोंधळ नाही प्रियांनो. हा गोंधळ येशूचे जे शिष्य होते त्यांच्या सोबत सुद्धा हा गोंधळ काय होत होता त्यावेळेस सुद्धा, आणि आज पण ती गोष्ट काय चालू आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की आपण ज्यावेळेस बघतो आपलं जे तारण जे झालेलं आहे ना, खूप मोठ्या गोष्टीच्या द्वारे झालंय. आणि ते म्हणजे कोणत्या गोष्टीच्या द्वारे तुम्हाला माहिती आहे, येशूच्या बलिदानाच्या. कशाच्या द्वारे, कशाच्या द्वारे. आज तुम्ही जो टॉपिक बघणार आहेत ना, कदाचित हा टॉपिक तुम्हाला खूप किचकट जाईल समजायला, पण हे समजणं खूप काय गरजेचं आहे. हे जर तुम्हाला आज समजलं ना, तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्यात जास्त आशीर्वादांना प्राप्त करणार आहे. कशाला प्राप्त करणार आहे,
की ज्या वेळेस परमेश्वराने करार केला होता अब्रामासोबत. कोणासोबत करार केला होता? आणि त्याने ज्यावेळेस करार केला होता तो करार अशा पद्धतीने केला होता. आपण यावेळेस काढूया उत्पत्ती याचा 17वा अध्याय आणि 9वं वचन काढूया आपण. देव अब्रामाला आणखीन म्हणाला, आता तू व तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा. हालेलुया. काय सांगितलंय? देव अब्रामासोबत काय बोलला की तुझ्या पश्चात माझ्या संततीने तुझ्या संततीने काय करावा? करार पाळावा. आणि तो करार काय तुम्हाला माहितीये? देव अब्रामाशी आणखीन म्हणाला, आता तू व तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा काय करावा? करार पाळावा. काय करावा? अब्रामाला परमेश्वराने करार दिला आणि तो करार त्यांनी काय करायला सांगितला? त्याला त्याच्या पश्चात त्याची जी संतती आहे त्या सगळ्यांना त्यांनी तो करार पाळण्यासाठी काय केलं? सांगितलं. हालेलुया. आणि तो करार काय तुम्हाला माहितीये? माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्हाला पाळायचा तो हा तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची काय झाली पाहिजे? सुनता झाली. काय झाली पाहिजे? सुनता होणं किंवा खतना ज्याला म्हणता, ह्या गोष्टी आहेत की काय सांगितलं? जो पण पुरुष राहील त्याची काय करायची? सुनता करायची. काय करायची? सुनता करायची. आणि पुढे काय सांगितलं? तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची काय खून आहे. काय? तसं सुनता करण्यात आली, खतना करण्यात आला, त्यावेळेस तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ही काय राहणार आहे? एक खून राहणार आहे. काय राहणार आहे? की तुमची काय झाली? सुनता झाली आणि तुम्ही आता माझ्या सोबत केलेल्या नवीन कराराचे काय आहेत? लोक आहेत. हे परमेश्वराने कोणासोबत केली होती करार? कोणासोबत केला होता? अब्रामासोबत. कोणासोबत केला होता? आणि अब्रामासोबत ज्यावेळेस परमेश्वराने करार केला, परमेश्वराने हे सुद्धा सांगितलं, फक्त तुझा किंवा माझा करार नाहीये, तुझ्या सोबत जे दास किंवा दासी राहतील त्यांची सुद्धा सुनता होणं आणि त्यांच्या सोबत सुद्धा मी काय करणार आहे? करार करणार. हालेलुया. काय करणार आहे? आणि हा जो करार आहे, आज तुम्ही बघत असाल अनेक यहुदी लोक, इस्रायलामधले लोक, अनेक बाकीचे लोक काय करत आहे? हा करार अशाच पद्धतीने आज सुद्धा काय करत आहे? पाळत. हालेलुया. आज पण हे लोक या कराराला काय करत आहे? फॉलो करत आहे. हालेलुया. पण तुम्हाला माहितीये ही गोष्ट सगळ्यात मोठी आहे काय? की तुम्हाला आणि मला या गोष्टी करण्याची काय ठेवली परमेश्वराने गरज. हालेलुया. 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 म्हणजे परमेश्वर जेवढा त्याच्या लोकांवर प्रेम करत होता. कोणाच्या लोकांवर? म्हणजे यहुदी लोकांवर. कोणत्या लोकांवर? परमेश्वराने एका वंशाला निवडलं अब्रामाच्या द्वारे आणि त्यांच्यावर तो खूप जास्त काय करत होता? प्रेम करत होता. त्यांच्यावर खूप जास्त काय करत होता? हालेलुया. तुम्ही बघितलं असेल परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्र मधून बाहेर काढलं आणि काय केलं? त्यांना सोबत घेऊन चालला. कुठपर्यंत? कनान देशापर्यंत. कुठपर्यंत? अगोदर माझ्या डोक्यामध्ये खूप फॅट होते. माझ्या डोक्यामध्ये खूप असे विचार चालायचे. अगोदर मी ज्यावेळेस रचना वाचायचो त्यावेळेस मला काय वाटायचं की देव सगळ्या जगाचा नाश नाही करणार. देव सगळ्या जगाचा काय करणार नाही. बायबल असं काय शिकवतंय काय? की जे लोक येशूवर विश्वास ठेवतील, जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतील त्यांचंच फक्त काय होईल? तारण. आणि बाकीच्या लोकांचा काय होईल? नाश होईल. हे शक्यच नाही म्हणायचं. मी काय म्हणायचो? हे काय नाहीये. कारण देव जर सगळ्यांवर प्रेम करणार आहे तर तो परमेश्वर सगळ्या दुनियाला नरकात टाकन आणि फक्त काही लोकांनाच का भरतो? फक्त कशामध्ये घेऊन जाईल? स्वर्गामध्ये. हालेलुया. ज्यावेळेस मी नवीन होतो, ज्यावेळेस मी वचन वाचायचो ना त्यावेळेस मी खूप कन्फ्युज होऊन जायचो. मी काय व्हायचो? कन्फ्युज व्हायचो. मी म्हणायचो बायबल मध्ये काय दिलंय? जगासोबत मैत्री म्हणजे देवाबरोबर काय आहे? जगाबरोबर मैत्री म्हणजे देवाबरोबर काय आहे? मग मी म्हणायचो देव सगळ्या जगाचा आहे
देवाने सगळ्या जगावर प्रेम केलंय, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिलाय, मग देव कस काय सगळ्या जगाचा नाश करत आणि फक्त आम्हालाच वाचवणार आहे? हे त्यावेळेस माझ्या मनामध्ये काय यायचे विचार यायचे. हालेलुया, हालेलुया. आणि मी विचार करायचो की नाही, हे काहीतरी मिसमॅच होतंय सगळ्या गोष्टी. पण ज्यावेळेस मी त्या वचनामध्ये वाचायला लागलो आणि त्या वचनामध्ये पुढे जायला लागलो, त्यावेळेस मला एक गोष्ट कळाली. परमेश्वराने अब्रामासोबत वाचा बांधली आणि त्याने सांगितलं एवढेच लोक सध्या कोणाचे राहतील? माझे लोक राहतील. कोणाचे लोक राहतील? म्हणजे त्या परमेश्वराला एक उदाहरण म्हणून या लोकांना उभा करायचं होतं की हे लोक कोणावर प्रेम करते? माझ्यावर प्रेम करते. कोणावर प्रेम करते? हे माझ्या आज्ञा पाळते, मी सांगते त्या पद्धतीने चालते, म्हणून मी यांना एक पवित्र अशी, एक सेपरेट अशी प्रजा म्हणून काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. आणि मी यांचा काय झालेलो आहे? राजा झालेलो आहे. हालेलुया. मी फक्त आता याच लोकांचा राजा आहे, याच प्रजेचा फक्त मी राजा आहे, बाकी लोकांचा मी राजा नाहीये. कारण बाकीचे लोक अन्य देवतांच्या अनेक चुकीच्या वेगवेगळ्या गोष्टींच्या काय लागले होते? मागे लागले होते. हालेलुया. किती जण ऍग्री आहे गोष्टी सोबत? सगळेजण ऍग्री आहे. परमेश्वराने पहिले तुरळक लोकांना निवडलं, इस्रायल वंशाला निवडलं, यहुदी लोकांना निवडलं आणि फक्त 40 लाख लोकांना निवडलं होतं. आणि त्या 40 लाख लोकांवर परमेश्वर काय करत होता? त्यावेळेस चालत होता. त्यांच्यासोबत काय करत होता? प्रेम सगळ्या जगावर परमेश्वर करतो, पण परमेश्वराने असे काही लोक सेपरेट केले होते की मी यांच्या सोबत वाचा बांधली, यांच्या सोबत मी करार केलेला आहे. आता मी या कराराला आठवून यांना घेऊन चालणार आहे आणि नेहमी मी यांच्या सोबत राहणार आहे. हालेलुया. म्हणून तेच लोक परमेश्वरावर काय करत होते? प्रेम करत होते. पण बाकीच्या जगातले लोक, बाकीचे लोक, त्यांनी त्यांचा परमेश्वर सेपरेट बनवलेला होता. म्हणजे ते कशामध्ये होते? मूर्त्यांमध्ये. हालेलुया. कशामध्ये होते? मूर्त्यांमध्ये. हालेलुया. मग अब्रामाने परमेश्वरासोबत करार केला, म्हणून अब्राम जे शिकला त्याने ती गोष्ट कोणाला शिकवली? इसाकाला शिकवली. इसाक जे शिकला त्याने त्याची गोष्ट कोणाला शिकवली? त्याच्या लेकराला याकोबाला शिकवली. अनेक वंशजामधल्या बाकीच्या लोकांना ते त्यांच्या गोष्टी काय करायला लागले? शिकवायला लागले. आणि ते त्या कराराला काय करायला लागले? फॉलो करायला लागले. हालेलुया. 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 मग आपण बघतो की वेगवेगळे राजा त्याच्यामध्ये तयार झाले, वेगवेगळे संदेश त्याच्यामध्ये तयार झाले, वेगवेगळे लोक, त्या सगळे लोक त्या गोष्टीमध्ये काय व्हायला लागले? तयार व्हायला लागले. हालेलुया. आज पण खूप लोकांच्या डोक्यात काय विचार येतो की परमेश्वर फक्त इस्रायल लोकांवरच प्रेम करतो, परमेश्वर फक्त यहुदी लोकांवरच प्रेम करतो, किंवा परमेश्वर फक्त येशूच्याच लोकांवर प्रेम करतो आणि बाकीच्या लोकांवर प्रेम करत नाही, किंवा त्याची प्रार्थना ऐकत नाही, किंवा त्यांना सहाय्य करत नाही, किंवा त्यांना सपोर्ट करत नाही. तर मी तुम्हाला सांगतो, हा परमेश्वर ती गोष्ट करत नाही. कशामुळं? कारण जो परमेश्वर आहे तो कसा परमेश्वर आहे? ईर्ष्यावान परमेश्वर. कसा परमेश्वर आहे? कसा परमेश्वर आहे? त्याने जर त्याच्या लोकांना निवडलंय आणि वेगळं केलंय, त्याच्या लोकांना निवडलंय आणि काय केलंय? मग त्याची इच्छा नाही की त्याचे लोक जगामध्ये जाऊ, बाकीच्या लोकांमध्ये जाऊन काय व्हावे? मिक्स व्हावे. काय व्हावे? त्याची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी त्याच्या सोबत राहून बाकीच्या लोकांना दाखवावं की आमचा जो परमेश्वर आहे तो सर्वश्रेष्ठ परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जुन्या करारामध्ये कितीतरी अशा गोष्टी बघितल्या असतील की ज्या ज्या वेळेस एलियाने हाक मारली, परमेश्वर अग्नीच्या द्वारे उत्तर दिलं. ज्या ज्यावेळेस परमेश्वराला बोलवण्यात आलं, त्या त्यावेळेस परमेश्वर तिथं आलाय आणि परमेश्वर अद्भुत गोष्टी काय केल्या. हालेलुया. आणि आज पण तो परमेश्वर करत आहे. हालेलुया. आज पण तो परमेश्वर त्या गोष्टी करत आहे. जसं भावाने साक्ष काय दिली की मी, लोक मला बोलत होते, नाव ठेवत होते की तू तुझा काय चेंज केलाय? बाप चेंज केलाय. पण तो भाऊ काही बोलला का? पण त्याच्याच बापाने दाखवून दिलं की हा मी खरा बाप आहे आणि मी खरा प्रेम करणार. ज्या ज्या वेळेस तुमच्यावर अशा काही गोष्टी येणार आहेत, त्या त्यावेळेस तुम्हाला गप्प राहायचंय आणि तुम्ही जे करत ते करत राहायचंय.
परमेश्वर त्या गोष्टींचं उत्तर द्यायला समर्थ आहे. त्या 2025 मध्ये तुम्ही बघणार आहे की परमेश्वर त्याच्या लोकांना त्याच्या स्वरूपामध्ये आन्सर देणार आहे. हालेलुया. म्हणून त्याच्या लोकांना लढण्याची किंवा बोलण्याची किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी करण्याची काही एक गरज नाही. हालेलुया. हालेलुया. कशामुळे तुम्हाला माहितीये, त्याने अब्रामा सोबत काय बांधले, वाचा बांधले, आणि त्या वाचेला तो परमेश्वर काय करत आहे, पूर्ण करत आहे. कोणापर्यंत? आपल्यापर्यंत. हालेलुया. हालेलुया. मग तुम्ही बघितलं असेल, जुन्या करारामध्ये वाचलं असेल, ज्या वेळेस इस्रायल लोक जायचे अशा गावातनं किंवा अशा शहरातनं अशा ठिकाणाहून, ते लोक त्यांना काय करू देत नव्हते, जाऊ देत नव्हते. काय करू देत नव्हते? ते त्याला काय करायचे, रोखायचे. ते म्हणायचे नाही, तुम्हाला आमच्याकडून काय करता येणार नाही, जाता येणार नाही. हालेलुया. पण त्याचे आन्सर कोण द्यायचं तुम्हाला माहितीये? परमेश्वर. त्याचा आन्सर कोण द्यायचा? परमेश्वर. आणि आज तोच परमेश्वर तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर. हालेलुया. 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 म्हणजे तोच परमेश्वर, ज्या परमेश्वराने अब्रामा सोबत वाचा बांधलेली, ज्या परमेश्वराने अब्रामा सोबत तो चालत होता, जो परमेश्वर इसाका सोबत चालत होता, जो परमेश्वर याकोबा सोबत चालत होता, जो परमेश्वर 12 गोत्रांसोबत होता, तोच परमेश्वर आज तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर आहे. तुम्हाला आणि मला काही एक कष्ट घेण्याची गरज पडली नाही. जर आपण जुन्या करारामध्ये असतो तर मी तुम्हाला सांगतो, आपल्याला परमेश्वराजवळ येण्यासाठी खूप परेशानीला झेलावं लागलं असतं, खूप त्रासातून जावं लागलं असतं, खूप अडचणीतून जावं लागलं असतं, खूप दुःखातून जावं लागलं असतं. पण आज आपल्याला त्या कुठल्याच गोष्टीतून जावं लागत नाही. हालेलुया. त्याच्या मागचं कारण काय तुम्हाला माहितीये? येशू ख्रिस्त. काय त्याच्या मागचं कारण? त्याचे येशू ख्रिस्तासाठी जोरात टाळ्या वाजवणार. कारण की हे खूप टफ होतं. काय करणं? सुनता करणं, नियमशास्त्र पाळणं, त्याच्यासोबत चालणं, आणि नाही चाललो तर आपल्या जीवनावर काय येणं? श्राप येणं, आणि आपला काय होणं? नाश होणं. हे खूप काय डिफिकल्ट आहे. हे खूप काय आज जे आपल्याला चर्चला येण्यासाठी डिफिकल्ट जातंय, आज आपल्याला प्रभूकडे प्रार्थना करायला डिफिकल्ट जाते, आज आपल्याला वचन वाचायला जे डिफिकल्ट जाते, आज आपल्याला पवित्र आत्म्याने भरायला जे डिफिकल्ट जाते, याच्यापेक्षाही खूप डिफिकल्ट या गोष्टी होत्या. पण परमेश्वराने आपल्याला खूप मोठी कृपा केली, खूप मोठा ग्रेस त्याचा पाठवलाय, आणि त्याने आपल्याला वेगळं केलंय, आणि त्याची एक पवित्र प्रजा केली. आणि ती कोणामुळे झाली तुम्हाला माहितीये? ती फक्त आणि फक्त येशू ख्रिस्तामुळे. हालेलुया. 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 आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस परमेश्वराने हा करार केला, या गोष्टी केल्या, हे सुनतेचा करार लावला, सगळ्या गोष्टी केल्या, तुम्हाला माहितीये, आपण एक वचन काढूया. आपण काढूया निर्गमन याचा 4था अध्याय. निर्गमन याचा 4था अध्याय, आणि याच वाचणार आपण 25 वचन. तेव्हा सिपोरा हिने एक धारेची गारगोटी घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापली, आणि ती मोशेच्या पायाजवळ ठेवून ती म्हणाली, तू रक्ताने मिळवलेला माझा नवरा आहेस. हालेलुया. हालेलुया. काय सांगितलं की ज्या वेळेस तो सिपोरा हिने एक धारेची गारगोटी घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापली, आणि ती मोशेच्या पायापाशी ठेवून ती म्हणाली, तू रक्ताने मिळवलेला माझा नवरा आहे. हालेलुया. जो करार केला होता अब्रामाने, काय केला होता? करार अब्रामा सोबत कोणी केला होता? परमेश्वराने. तो करार मोशेने त्याच्या लेकराबद्दल पाळण्याचं काय केलं होतं? विसरून गेला होता. काय झालं होतं? मोशे विसरून गेला होता. म्हणून जर याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं, मी तुला सांगितले की माझ्या पुत्रास माझी सेवा करण्यात जाऊ दे, पण तू त्या जाऊ देण्याचे नाकारले, तर पहा मी तुझा पुत्र, त्याचा ज्येष्ठ पुत्र जीवे मारील. मग मोशे प्रवास करीत असता उतार शाळेत असे झाले की परमेश्वराने त्याला गाठून जीवे मारास पाहिले. त्याला काय केलं? परमेश्वराने गाठलं. कोणी गाठलं? आणि त्याला काय करण्याचा प्रयत्न केला? मारून टाकण्याचा. काय करण्याचा? कशामुळं? त्याच्याकडून ही गोष्ट विसरून राहिली की त्याचा जो मुलगा आहे त्याची त्याला काय करायची? सुनता करायची आहे.
ही गोष्ट त्याला काय झाली, विसरून गेला, म्हणून त्याच्यावर मरण आलं होतं. काय आलं त्याच्यावर? तो त्यावेळेस काय होता, मरणार होता. त्यावेळेस काय आला होता, आणि सगळ्या त्याच्या पुढं त्याच्यासाठी ठेवलेले परमेश्वराचे प्लॅन काय होणार होते, डिस्ट्रॉय, नष्ट होणार होते. हालेलुया. पण ही आज्ञा कोणाला माहित होती, त्याच्या कोणाला माहित होती. म्हणून प्रियांनो, तुम्ही तुमच्या लेकरांना त्याच्या नियमशास्त्रामध्ये ठेवणं, तुम्ही तुमच्या परिवाराला त्याच्या नियमशास्त्रामध्ये ठेवणं, त्याच्या वचनामध्ये ठेवणं, प्रार्थनेमध्ये ठेवणं, त्याच्या गोष्टींमध्ये ठेवणं खूप काय तुम्हाला देवाने एक सेपरेट अशी पवित्र प्रजा म्हणून काय केलेलं आहे, निवडले. तुम्ही जे आहात ना, तुम्हाला सांगतो, जेवढे या पृथ्वीवर लोक दिसत आहेत का, त्या लोकांपेक्षा तुम्ही डिफरंट आहेत. तुम्ही काय आहेत, वेगळे. तुम्ही काय आहे, म्हणून तुम्ही जे वेगळे आहेत ना, तर वेगळ्या पद्धतीने आपल्या परमेश्वरासोबत एक समर्पित प्रजा म्हणून काय करायचंय, चालायचंय. हालेलुया. कशामध्ये चालायचं, एक समर्पित प्रजा म्हणून. हालेलुया. कशी प्रजा म्हणून, कशी प्रजा म्हणून, कशी प्रजा म्हणून, कशी प्रजा म्हणून. तुम्ही देवासाठी एक समर्पित प्रजा आहे. तुम्ही परमेश्वरासाठी एक वेगळे केलेले आहे. तुम्ही त्याच्या कराराने विकत घेतलेले आहे. त्याच्या कराराचे तुम्ही लोक आहेत. तर मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्ही असे लोक आहात आणि वेगळे आहात, तुम्ही ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवते, तो परमेश्वर कितीतरी महान आहे. हालेलुया. म्हणून नेहमी तुमचा सगळ्यात जास्त आपल्या देवावर काय असणं गरजेचं आहे, काय असणं गरजेचं आहे. आणि परिस्थिती काय, आज आपलाच आपल्या परमेश्वरावर काय नाहीये, होईल का, काय होईल का. तो परमेश्वर एवढ्या महान गोष्टी करत आहे. तो परमेश्वर काय करत आहे, त्याच्यावर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, काय करणं गरजेचं आहे. मोशेला मारून टाकणार होता. कशामुळं, कारण त्याने जो परमेश्वराने केलेला जो करार आहे, तो काय केला नव्हता, पाळला नव्हता. काय केला नव्हता. पण त्याच्या बायकोच्या लक्षात आलं, म्हणून तिनं काय केलं, तो करार काय केला, पाळला, आणि मोशे काय झाला, वाचला. अशा जर करारात आपण जर असतो, त्या जुन्या कराराच्या, तर आपण कोणी वाचलो असतो का, कोणी वाचलो असतो का. हालेलुया. कोणी वाचलो असतो का. पण तुमच्यावर आणि माझ्यावर परमेश्वराची खूप मोठी काय झालेली आहे. तुम्हाला माहितीये, सुंता जी करायची आहे, ही कितव्या दिवशी करण्याची आज्ञा दिली होती, 8व्या दिवशी. कितव्या दिवशी, कितव्या दिवशी. येशूची सुंता कितव्या दिवशी झाली होती, कितव्या दिवशी. सगळ्यात पहिलं जे ब्लड पडलं असेल येशूचं पृथ्वीवर, ते कधी पडलं होतं, 8व्या दिवशी जी त्याची काय झाली ती. हालेलुया. 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 आता काही लोक जे आले होते, ते लोक काय म्हणत होते, ते असे शिकवत होते, त्या काळामध्ये असे सांगत होते की जर तुमची सुंता झाली आणि जर तुम्ही नियमशास्त्र मोशेचा परिपाठ तुम्ही काय करत आहे, पाळत आहे, तरच तुमचा काय होणार आहे, उद्धार किंवा तारण होणार आहे. काय होणार आहे, उद्धार किंवा हालेलुया. हालेलुया. आता आपण परत त्या वचनामध्ये येणार, आपण 15व्या वचनामध्ये येणार आहे. इथपर्यंत तर समजत आहे सांगायला, काय नाही, काही जरी समजलं तरी एवढं तरी लक्षात ठेवा की आपण या जगापासून वेगळे केलेले लोक आहेत. कसे लोक आहेत, कसे केलेले लोक आहेत. म्हणून लगेच कुठं घुसायचं नाही, काही होत नाही. आम्ही गेले होते फक्त त्यांच्या सोबत, पण आम्ही काही केलं नाही, काहीच करायचं नाही, काय करायचं नाही, आणि कुठल्याच गोष्टी करायचं नाही. कारण परमेश्वर आपल्याला काय बनवलेलं आहे, पवित्र बनवलं. काय बनवलंय, आपण आपल्या परमेश्वराविषयी कसे असलो पाहिजे, समर्पित लोक. कसे असलो पाहिजे, कसे लोक असलो पाहिजे. जर तुम्ही तसे समर्पित असले ना, तर तो तुम्हाला आशीर्वाद पण तसे समर्पित देईल. जर तुम्ही मिक्स झाले ना, तर तो तुमच्या जीवनामध्ये पण तशाच प्रॉब्लेमला, तशाच समस्येला तुम्हाला काय करावं लागणार आहे, फेस करावं लागणार. हालेलुया. आणि मग आपण काय म्हणतो, देवा तू आमची काय करत नाही,
याच्यामुळं देव प्रार्थना ऐकत नाही, होत नाही, तर श्राप आपल्या जीवनावर ओढवते. काय ओढवते? मोशेला बक्षिलं नाही परमेश्वराने. कोणाला बक्षिलं नाही? त्याच्यावर सुद्धा काय आलं होतं? मरण आलं होतं. कोणावर? मोशेवर. ज्या मोशेने परमेश्वराला डायरेक्टली बघितलं होतं, ज्या परमेश्वराने त्याला दर्शन दिलं होतं, जो परमेश्वर मोशे सोबत 40 दिवस आणि 40 रात्र त्या सिनाय पर्वतावर राहत होता, त्या मोशेला परमेश्वराने सोडलं नाही. तर आपली सुद्धा आपण जर त्या गोष्टीमध्ये अडकलो तर आपल्या जीवनामध्ये होणार काही नाही, पण आपल्या जीवनामध्ये काय येणार आहे? आणि ते अशा पद्धतीने येणार आहे, तुम्ही कुठं जरी गेले तर ते तुम्हाला शोधत येणार, म्हणजे तुमचा पिछा करणार, म्हणजे हालेलुया, हालेलुया. म्हणून सगळ्यात अगोदर हे डोक्यामध्ये ठेवा की आपण परमेश्वराची निवडलेली एक पवित्र प्रजा, एक वेगळी केलेली प्रजा आहे. आपल्याला त्या गोष्टींमध्ये मिक्स होऊन कुठेही काय करायचे नाहीये? समझोता करायचा. काय करायचं नाही? खूप वेळेस आपण डील करत असतो, खूप गोष्टीमध्ये आपण काय करतो? काही होत नाही, थोडंफार केलं ना चालतं, काही होत नाही. परमेश्वर काय करतो? क्षमा करतो. काय करतो? काही होत नाही, थोडंफार केलं ना धकून जातं परमेश्वर. मी म्हणत काहीच धकत नाहीये, परमेश्वर आपल्यावर तर प्रेम करत आहे, पण आपल्या जीवनावर त्या गोष्टी केल्यामुळे काय येणार आहे? हालेलुया, 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 हालेलुया. तुम्हाला माहितीये, या पद्धतीने जी सुवार्ता होती, ती सुवार्ता चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. म्हणजे काय? काही लोक आले आणि ते लोक काय सांगत होते? जर तुमची सुनता झाली, जर तुम्ही नियमशास्त्राच्या परिपाठाप्रमाणे चालत आहे मोशेच्या, तरच तुमचा काय होणार आहे? उद्धार. काय होणार आहे? आणि कोणाबद्दल ते सांगत होते? परराष्ट्रीय लोकांबद्दल. कोणाबद्दल सांगत होते? जर परराष्ट्रीय लोकांना जर परमेश्वराकडे यायचंय, त्यांना जर उद्धाराला प्राप्त करायचंय, तर त्यांना काय करणं गरजेचं आहे? पहिली गोष्ट म्हणजे काय करणं? सुनता करणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोशेच्या परिपाठानुसार काय करणं? हालेलुया, 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 हालेलुया. पण तुम्हाला माहितीये दुसरी गोष्ट, दुसरं वचन वाचू, 15:2. तेव्हा पौल व बर्नबा यांचा त्याच्याशी बराच मतभेद व वादविवाद झालं. असे ठरवण्यात आले की पौल व बर्नबा यांनी व त्याच्यापैकी इतर काहींनी या वादासंबंधाने यरूशलेमेतले प्रेषित व वडील वर्ग यांच्याकडे जावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता काय झालं? तेव्हा पौल व बर्नबा यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की पौल व बर्नबा यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी या वादासंबंधाने यरूशलेमेतले प्रेषित व वडील वर्ग यांच्याकडे जावे. हालेलुया. आता या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला माहिती कोण कोण फसले? जे दिग्गज लोक होते का, ते लोक सुद्धा या भूलथापांमध्ये काय झालं? ते अडकले होते. आता कोण अडकलो तुम्हाला माहितीये? सगळ्यात पहिले अडकला कोण? पेत्र. कोण अडकला? कोण अडकला? ज्या पेत्राने येशूला बघितलेलं, जो पेत्र येशू सोबत चालत होता, ज्या पेत्राला जर पहिल्या अध्यायामध्ये बघितलं, 10व्या अध्यायामध्ये, की पेत्रांना स्वतः परमेश्वराने काय केलं होतं? दाखवून दिलं होतं. काय दाखवून दिलं होतं? की जसं यहुदियांवर पवित्र आत्मा उतरला, तसाच परराष्ट्रीय लोकांवर सुद्धा काय उतरला होता? हालेलुया. हे कोणाला दाखवून दिलं होतं? परमेश्वराने. तरी तो पेत्र अशा लोकांच्या भूलथापांना, अशा चुकीच्या गोष्टींना काय झाला? बळी पडला. आणि हे मी नाही सांगत, हे परमेश्वराचं काय सांगत आहे? आणि गलती करास पत्र लिहिलेलं आहे. कोणाला लिहिलेलं आहे? कारण गलती कराच्या पत्रामध्ये अनेक लोक जे होते ना, ते काय झाले होते? कन्फ्युज झाले होते. कशाबद्दल? सुवार्तेबद्दल. कशाबद्दल? हालेलुया. आपण हे वचन काढूया, गलती करास पत्र याचा पहिला अध्याय 6वं वचन काढूया आपण. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले, त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्थाकडे वळत आहात. हालेलुया. काय सांगितलं? पेत्र काय म्हणला त्यांना? हे पत्र लिहिताना कान उघड करून काय म्हणला? की मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले,
परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या कृपेत तुम्हाला काय केलंय? पाचारण केलंय, निवडलंय. त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे काय झाले? वळाले. हालेलुया. कशाकडे वळाले? अन्य सुवार्तेकडे. कशाकडे वळाले? आणि अन्य सुवार्ता काय होती? की जर तुमचं तारण व्हायचंय तर तुम्हाला काय करावं लागेल? सुनता करून घ्यावं लागेल आणि मोशेच्या नियमशास्त्राला तुम्हाला काय करावं लागेल? पाळावं लागेल. हालेलुया. 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 तर तुम्हाला माहितीये जी खरी सुवार्ता आहे, जी खरी सुवार्ता काय आहे? येशू या जगात आला, त्याने आपले पाप कोणावर घेतले? स्वतःवर. आणि आपले पाप त्याने त्याच्या रक्ताच्या द्वारे काय केले? क्षमा. आणि तो मरणातून तिसऱ्या दिवशी काय झाला? काय झाला? आणि तो आज पण काय? आणि तो लवकर त्याच्या मंडळीला काय करायला येणार आहे? ही खरी सुवार्ता आहे. ही काय आहे? पण जर तुम्ही जर असं ऐकलं नाही, मला येरुशलेमला जायचंय, मला शनिवारच शब्दात पाळायचंय, नाही मला याच गोष्टी येशूच्याच नावात बाप्तिस्मा झालं पाहिजे, बाकीच्या नावात नाही झालं पाहिजे, किंवा अशा कुठल्याही सुवार्तेच्या जर तुम्ही नादी लागले तर तुम्ही कशात पडणार आहे? गोंधळ. कशामध्ये पडणार आहे? हालेलुया. 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 त्या काळामध्ये सुद्धा ते लोक, गलती करायचे लोक किंवा जे लोक होते ना, पेत्र सुद्धा या प्रकारच्या चुकीच्या शिक्षणाच्या पुढे गेला होता, आहारी गेला होता. हालेलुया. म्हणून प्रियांनो, तुम्ही जे इथं येताय ते फक्त आशीर्वादानं प्राप्त करण्यासाठी नाही येते किंवा बरे होण्यासाठी येत नाहीये, तर तुम्हाला एका चांगल्या टीचिंग मध्ये, एका चांगल्या शिक्षणामध्ये काय करायचंय? चालायचंय, वाढायचंय. म्हणून तुम्हाला यायचंय आणि त्या गोष्टींना काय करायचंय? प्राप्त करायचं. हालेलुया. तर तुम्हाला माहितीये ज्या वेळेस खऱ्या सुवार्तेपासून लोक काय झाले? वळाले. त्यावेळेस स्वतः पौलाने अशा पद्धतीनं पत्र लिहिले होते गलतीकारस मध्ये. आणि आपण बघतो इथलंच वचन आहे, पौलाच्या गलतीकारस पत्र याचा 2रा अध्याय आणि 11 वचन वाचतो आपण. पुढे केफा अंतुखियास आला, तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले. कारण याकोबाकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीत बसत असे, परंतु ते आल्यावर तो सुनता झालेल्या लोकांना भिवून माघार घेऊन वेगळा राहू लागला. हालेलुया. जो पेत्र होता ना, तो सुद्धा या पद्धतीच्या शिक्षणामध्ये, चुकीच्या गोष्टींमध्ये काय झाला होता? अडकला होता. हालेलुया. 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 किती जणांना समजतंय सगळ्याला? कारण यावर तुमचे काय डिपेंड आहे तुम्हाला माहिती आहे? आशीर्वाद डिपेंड आहे. काय डिपेंड आहे? कारण जर एवढे मोठे लोक जर चुकीच्या शिक्षणामध्ये पडून त्यांचं काय होणार होता? नाश. पण पौलाने त्यांना काय केलं? ताळ्यावर आणलं. पौलाने काय केलं? पेत्र मोठा होता आणि पौल काय होता? लहान होता. हालेलुया. म्हणजे बायबल मध्ये स्पष्ट दिलंय की शेवटच्या काळामध्ये जे निभवलेले, जे निवडलेले आहेत, ते पण कदाचित परमेश्वराच्या सुवार्तेपासून काय होणार आहे? वळणार आहेत आणि चुकीच्या शिक्षणामध्ये जाणार आहे. पुढे जाणार आहे आणि त्यांचा काय होणार आहे? नाश. काय होणार आहे? आणि देवाची इच्छा नाहीये की त्याच्या लोकांचा काय व्हावा? नाश व्हावा. कोणाचा नाश व्हावा? त्याच्या लोकांचा. हालेलुया. म्हणून पेत्र सुद्धा काय करत होता? परराष्ट्रीय लोकांसोबत काय करत होता? त्यांच्यासोबत बसत नव्हता. तो त्यांच्यापासून काय करायचा? दूर पळायचा. म्हणून इथं काय सांगितलंय? त्यांच्या बरोबर बाकीच्या यहुद्यांनी ढोंग केले ते इतके की बर्नबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढवला गेला. फक्त पेत्र गेला, फक्त बर्नबा सुद्धा त्या गोष्टींमध्ये काय झाला? ओढवला गेला. हालेलुया. म्हणून पुढे काय सांगितलं? परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत असे मी पाहिले, तेव्हा सर्वात समक्ष मी कैफाला म्हटले, तू यहुदी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहुद्यासारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहुद्यासारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस काय? हालेलुया. हालेलुया. स्वतः पेत्राला पौलाने काय केलं होतं? डायरेक्टली त्याला खडसावून सांगितलं होतं की तू काय करत आहे? तोंड देखलापणा करत आहे. काय करत आहे? की तू परराष्ट्रीयांना काय करत आहे? परराष्ट्रीय लोकांना तू निग्लेक्ट करत आहे आणि तू यहुदी लोकांसारखं काय करत आहे? त्यांच्या समोर दाखवत आहे की तुझी सुनता झाली. कारण स्वतः पौल जो पेत्र होता त्याचा काय झालेली होती? सुनता झालेली. पण जे परराष्ट्रीय लोक आहेत त्यांची काय झालेली नव्हती?
हालेलुया हालेलुया हालेलुया. तर प्रियांनो, हे खूप महत्वाचं आहे काय, की आपण अशा कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या शिक्षणामध्ये काय करणं गरजेचं नाहीये, फसणं गरजेचं नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, तुमचं आणि माझं जे तारण झालंय कशाच्या द्वारे झालेलं आहे, येशूच्या बलिदानाच्या. कशाद्वारे झालंय, परराष्ट्रीय लोकांकडे सुवार्ता यायला किंवा परराष्ट्रीयांना परमेश्वराकडे यायला कमीत कमी 1800 वर्ष काय झाले होते. परमेश्वरांनी परराष्ट्रीय लोकांना सोडून फक्त कोणाकडे लक्ष दिलं होतं, यहुदी लोकांकडे. कोणाकडे लक्ष दिलं होतं. पण परमेश्वरांना नंतर काय वाटलं, की आता मला काय करायचंय, परराष्ट्रीय लोकांना सुद्धा काय करायचंय, निवडायचंय. हालेलुया. आणि त्याने काय केलं तुम्हाला माहितीये, त्याच्या पुत्राला, जे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलाय, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या फक्त बलिदानावर जरी तुम्ही काय ठेवला, विश्वास, तरी आपलं काय होणार आहे, काय होणार आहे. रोमकरस पत्राचा आपण 10वा अध्याय काढणार आहोत. रोमकरस पत्राचा 10वा अध्याय आणि 9व वचन वाचणार आहोत आपण आज. की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझ्या तारण होईल. हालेलुया 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 हालेलुया. आपल्या बाजूच्याला म्हणताल हालून झोपू नको. सगळेजण म्हणते, सगळेजण म्हणते. कारण की तुम्हाला माहितीये, या वचनामध्ये देवाचे काय ठेवलेले, जर तुम्ही जर या शिक्षणाला प्राप्त नाही केलं, तुम्ही जर त्याच गोष्टींमध्ये अडकलेले राहिले, कशामध्ये, की आपण जगामध्ये जाऊन जगासोबत काय व्हायचंय, एकरूप व्हायचं. कशासोबत एकरूप व्हायचंय, चुकीची गोष्ट आहे. ही गोष्ट कशी आहे, देवाने तुम्हाला कसं निवडलेलं आहे, एक पवित्र प्रजा म्हणून. काय निवडलंय, कोणती प्रजा म्हणून निवडलंय. तुम्हाला कशामध्ये चालायचं, त्याच्या कशामध्ये चालायचंय, कारण त्याने त्याच्या त्या पवित्र प्रजेला निवडण्यासाठी परमेश्वराने खूप मोठी काय भरलेली, आणि ती किंमत म्हणजे काय, त्याने तुम्हाला माहिती काय दिलं, स्वतःच काय दिलेलं आहे. मग त्याचं जे बलिदान आहे ना, कदाचित यहुदी लोकांना किंवा इस्रायल लोकांना एवढं सोपं नव्हतं परमेश्वराकडे यायला. त्याच्यापेक्षा जास्त सोपं कोणाला परमेश्वराने केलं, करून दिलं तुम्हाला माहितीये, परराष्ट्रीय लोकांना. कोणाला करून दिलंय, आणि ते परराष्ट्रीय कोण आहेत, तुम्ही आणि हालेलुया हालेलुया. आणि कशामुळे झाले तुम्हाला माहितीये, परमेश्वराने त्याच्या लोकांवर काय केलेली आहे, कृपा केलेली. काय केलेली आहे, काय केलेली आहे, आणि ती जी कृपा आपल्यावर झाली आहे, त्या कृपेमुळे आपलं काय झालेलं आहे, काय झालंय. म्हणून त्या कृपेला कधीच काय जाऊ द्यायचं नाही, व्यर्थ जाऊ द्यायचं. काय होऊ द्यायचं नाही. हालेलुया हालेलुया. म्हणजे स्पष्ट सांगितलंय, तुम्हाला मला काही खूप मोठ्या गोष्टी करायची गरज नाहीये. तुम्हाला मला स्वतःचं रक्त सांडवण्याची गरज नाहीये. तुम्हाला मला स्वतःची सुनता करून घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला मला त्या नियमशास्त्राला एक एक नियम जरी चुकला तर तुम्हाला त्या गोष्टींना पाळण्याची किंवा एकदम त्याच्यामध्ये त्या गोष्टींसाठी अडकून बसण्याची गरज नाहीये. तर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी परमेश्वराने खूप मोठी गोष्ट केली, की सगळं काही ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे, स्वतः पाळून दिलेलं आहे. हालेलुया. फक्त त्याच्यावर काय करायचं, आपल्याला विश्वास काय करायचंय, आणि ते करणं खूप काय, तरच आपलं काय होणार आहे. तारण फक्त असं नाही की तारण म्हणजे फक्त तुमचा उद्धार झाला आणि तुम्ही कुठे जाणार आहे, स्वर्गात. तारण आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तारण आहे. हालेलुया. तुमच्या फायनान्स मध्ये परमेश्वर तारण करणार आहे. तुमच्या परमेश्वर जॉब मध्ये तुमचं तारण करणार आहे. परमेश्वर तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तारण ज्याला म्हणलेलं, सॅल्वेशन ज्याला म्हणतो, डिलिव्हरन्स ज्याला म्हणतो, म्हणजे तुम्हाला परमेश्वराने प्रत्येक त्या गोष्टीतून काय दिलेलं आहे, छुटकारा म्हणजे काय केलं, तुम्हाला मुक्त केलेलं आहे.
हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणजे प्रियांनो, तुम्हाला मला कुठल्याही गोष्टी करण्याची गरज परमेश्वराने ठेवली नाही. फक्त आणि फक्त त्याच्या बलिदानावर तुम्हाला आणि मला काय ठेवायचं आहे? विश्वास. हालेलुया. आणि हे करणं खूप काय जातं? टफ जातं. काय जातं? टफ म्हणजे खूप जास्त हे करणं आपलं काय जातं? अवघड जातं. काय करणं? विश्वास करणं. काय करणं? मला विश्वास करायचा आहे. मला परमेश्वरावर विश्वास करायचा आहे. आपल्या स्वतःला असं हलवून म्हणायचं की मला काय करायचं आहे? विश्वास. मला काय करायचं आहे? आणि कशावर विश्वास करायचा तुम्हाला माहितीये? येशूच्या बलिदानावर. कशावर विश्वास करायचा आहे? हालेलुया हालेलुया. आणि इथं स्पष्ट काय सांगितलंय? येशू प्रभू आहे. येशू काय आहे? येशू काय आहे? खूप लोक काय म्हणतात येशू प्रभू नाही, येशू प्रॉफिट आहे, येशू हे, येशू ते. बायबल स्पष्ट सांगत आहे येशू काय आहे? प्रभू आहे. येशू काय आहे? येशू प्रभू आहे. हे जर काय सांगितलं? येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने काय करशील? दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर काय कबूल करायचंय? येशू काय आहे? प्रभू आहे. हे आपल्या मुखाने काय करायचंय? कबूल करशील. आणि पुढे काय सांगितलंय? देवाने त्याला मेल्यातून काय केलंय? देवाने त्याला मेल्यातून काय केलंय? देवाने येशूला मेलेल्यातून काय केलेलं आहे? जर येशूला देवाने मेलेल्यातून उठवलंय तर तो तुम्हाला आजारातून उठवणार नाही का? तो तुम्हाला गरिबीतून उठवणार नाही का? तो तुम्हाला श्रापातून उठवणार नाही का? तो तुम्हाला बंधनातून उठवणार नाही का? तो तुम्हाला दुष्ट आत्म्यातून उठवणार नाही का? ऑलरेडी येशूला काय करण्यात आलेलं आहे? मरणातून तिसऱ्या दिवशी काय करण्यात आलंय? ही याच्यावर विश्वास करणं लई मोठी गोष्ट आहे. कशावर? येशूला प्रभूने कशातून उठवलंय? कशातून उठवलंय? कशातून उठवलंय? कशातून उठवलंय? कशातून उठवलंय? येशू मेलेला होता पण तो मेलेला राहिला नाही. तो मरणातून तिसऱ्या दिवशी काय झालेला आहे? असं मरणातून कोणीच उठलेलं नाही. हालेलुया. हे एव्हिडन्स आहेत, हे प्रूफ आहे की तुम्ही ज्या येशूवर विश्वास ठेवते तो जिवंत परमेश्वर आहे. तुम्ही एका राईट परमेश्वराच्या राईट मार्गामध्ये काय करत आहे? जर तो मरणातून जिवंत झालाय, त्याने जर मरणातून जिवंत केलंय, तर तो जसा जिवंत झालाय तसं त्याने आपल्याला सुद्धा मरणातून काय केलेलं आहे? हालेलुया. कुठला रोग तुम्हाला मारू शकत नाही, कुठली गरिबी तुम्हाला मारू शकत नाही, कुठला श्राप तुम्हाला मारू शकत नाही, कुठला दुष्ट आत्मा तुम्हाला मारू शकत नाही. हे जे सगळं मारत आहे हे कशामुळे मारत आहे? आपल्या देवामध्ये असलेल्या अविश्वासामुळे. कशामुळे? म्हणून आपल्या विश्वासाला वाढवण्यासाठी दररोज आपल्याला काय करायचे? प्रयत्न करायचे. काय करायचे? आणि विश्वासाला कोण वाढवतो तुम्हाला माहिती आहे? कोण वाढवतो आपल्या विश्वासाला? देवाचा आत्मा. कोण वाढवतं? जगाचा आत्मा काय सांगणार आहे तुम्हाला? अविश्वासाच्या गोष्टी. कोणत्या गोष्टी सांगणार आहे? इकडे असे मेले, तिकडे तसे मेले, इकडे अशाने मेले, इकडे तशाने मेले, इकडे असं झालं, तिकडे तसं झालं. जगातल्या आत्मा कोण आहे? जगातला आत्मा कोण आहे? कोण आहे जगातला आत्मा? मग तू काय करणार आहे? आपल्यामध्ये काय निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे? पण आपल्याला कोणता आत्मा प्राप्त झालेला आहे? ख्रिस्ताचा. कोणता आत्मा प्राप्त झालाय? कोणता आत्मा प्राप्त झालाय? जो ख्रिस्ताचा आत्मा जो आपल्याला प्राप्त झालेला आहे तो आपल्यामध्ये काय वाढवणार आहे? विश्वास. कशाला वाढवणार आहे? कशाला वाढवणार आहे? हालेलुया हालेलुया हालेलुया. नेहमी स्वतःला म्हणायचं जसं येशू मरणातून तिसऱ्या दिवशी काय आलाय? त्यांनी मला सुद्धा काय केलेलं आहे? जर त्याचे पाप, जर येशू जर पापी असताना येशू मरणातून तिसऱ्या दिवशी काय होऊ शकला नसता? काय होऊ शकला नसता? तो त्याच्या पापामध्ये काय झालेला असता? आणि आपले पण पाप काय झाले नसते? आपण पण त्याच पापामध्ये तसेच पडलेलो राहिलो असतो.
हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणून काय सांगितलंय, ज्यावेळेस तुम्ही येशू प्रभू आहे हे मुखाने काय करता, कबूल करता, आणि येशूला मरणातून परमेश्वराने काय केलंय, उठवलंय, याच्यावर काय ठेवता, विश्वास, त्यावेळेस आपलं काय होतं, काय होतं, हालेलुया. ही जर जी सुवार्थ, ही सुवार्थ जे सांगणार आहे त्याच्यावरच फक्त काय ठेवायचं, एकदा म्हणले तुम्ही यहुदीला गेले, तुम्ही यरूशलेमला गेले, तुम्ही शनिवारला गेले, किंवा तुम्ही इकडे गेले, तरच तुमचं काय होईल, कन्फ्युजन आणि घोटाळ्यात टाकणाऱ्या काय आहेत, सुवार्थ. त्या सगळ्या गोष्टींपासून काय राहायचंय, हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणजे जो परमेश्वराने अब्रामासोबत सुनतेचा जो करार केला होता, तो करार येशूच्या रक्ताद्वारे कोणासोबत झालाय, तुमच्या बरोबर आणि हालेलुया. म्हणून येशू काय बोलला, हे माझं शरीर आहे, हे माझं काय आहे, जसं आपण काय बघितलं होतं, जर तुमची अग्रत्वचा कापण्यात आली म्हणजे तुम्ही त्या सुनतेच्या कराराला तुमच्या शरीरामध्ये घेते. कशामध्ये घेते, सुनतेच्या कराराला स्वतःच्या शरीरामध्ये, स्वतःच्या देहामध्ये वावरते. पण ज्यावेळेस आपण येशूचं शरीर विश्वासाने खातो, त्यावेळेस येशूच्या शरीराला कशामध्ये घेते, आपल्या हालेलुया. आणि येशूच्या रक्ताद्वारे आपला आणि येशूचा काय झालेला आता नवीन करार, हालेलुया. म्हणजे त्या करारापेक्षा हा जो करार आहे, जो येशूचा आणि आपला जो करार झालाय, तो सगळ्यात काय मोठा करार, हालेलुया. आणि त्या कराराचे तुम्ही आणि मी, आपण सगळे कोण आहेत, लोक आहेत परमेश्वर, हालेलुया. पण जो कोणी या कराराला ब्रेक करण्याची कोशिश करणार, किंवा या कराराला काय करणार आहे, मोडणार आहे, त्या कराराला काय करणार आहे, कराराला मोडणं म्हणजे काय, जसं मोशेने काय केलं होतं, करार पाळला नाही. मोशेने करार काय केला नाही, पाळला नाही. म्हणजे इन शॉर्ट मध्ये काय, आपल्याला माहिती की पाप करायचं नाहीये, येशू आपल्यासाठी काय झालेला आहे, पापी झाला, आणि आपले सगळे पाप कोणी घेतले, तरी सुद्धा आपण काय करत आहे, पापामध्ये चालत आहे. कशामध्ये चालत आहे, आपण तरी चालत आहे व्यसनामध्ये, तरी चालत आहे आपण कशामध्ये, तरी चालत आहे आपण आपल्या अंतःकरणामध्ये रागाला घेऊन, कडूपणाला घेऊन, आपण तरी चालत आहे आपल्या शरीराने व्यभिचार करून, आपण तरी चालत आहे आपल्या परमेश्वराला परमेश्वर म्हणायचं सोडून मूर्तीपूजा करण्यामध्ये, तरी चालत आहे आपण देवाला मूर्ती बनवण्यामध्ये, देवाला मनुष्याला काय बनवण्यामध्ये, मूर्तीसारखं पूजा करण्यामध्ये, हालेलुया. म्हणजे आपण कशामध्ये चालत, तुम्हाला माहिती, पापामध्ये. कशामध्ये चालत आहे, तो किती जरी करार परमेश्वराने आपल्या सोबत केलेला असला ना, आपण त्या कराराला पारखे होऊन त्या कराराच्या बाहेर जाऊन आपण काय करत आहे, पाप करत, काय करत आहे, आणि त्या पापामुळे आपल्यावर काय येणार आहे, काय येणार आहे, त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय चालू राहणार आहे, समस्या, दुःख, अडचणी आणि परेशानी, हालेलुया 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 हालेलुया. म्हणून आज जसं प्रभू भोजनामध्ये जाणार आहोत, म्हणून मला तुम्हाला या पहिल्या करारापासून या इथपर्यंतच्या करारापर्यंतच्या गोष्टी काय कराव्या लागल्या, हालेलुया. अब्रामा सोबतचा जो करार होता, मोशे सोबतचा जो करार होता, ते करार जर आपल्याला आता पाळायची गरज पडली असती ना, या चर्च मध्ये, येशू मध्ये कोणीच उभं राहू शकलं नसतं, हालेलुया. इथं बाप्तिस्मा करायचं जरी म्हणलं तर किती वेळेस मागे पुढे पाहतो आपण, आणि जर सुनता करायची म्हणलं तर पळून गेले असते सगळे, काय झाले असते, हालेलुया. म्हणजे अवघड होतं, पण परमेश्वराच्या कृपेनं परमेश्वराने सगळ्या गोष्टी काय केलेल्या, सोप्या केल्या, हालेलुया. आता फक्त एकच गोष्ट आहे, मेहरबानी करून कशामध्ये चालायचंय, परमेश्वराच्या पवित्र, कशामध्ये चालायचंय, त्याने जर तुम्हाला पवित्र प्रजा बनवलंय त्याच्या रक्ताने, कशामध्ये चालला, पवित्रतेमध्ये. आणि जर नाही चालले तर मग सैतान टपून बसलेला आहे. सैतान काय करून बसलेला आहे, तोंड उघडून बसलेला आहे. कसा बसलेला आहे, सैतान असं साधा नाही बसलेला, तो कसा आहे,
गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. कशासारखा आहे? त्याला कोणाला कसं भाडायचं ना, त्याला काय आहे? त्याचं तोंड बंद करणारा कोण आहे? फक्त हालेलुया. म्हणून पाप करून स्वतःचा जीव सैतानाच्या कशामध्ये देऊ नका. हालेलुया. नाही तर मग तो काय करा, तुम्हाला त्याच्या पद्धतीने कसं फाडायचं तसं काय करा. हालेलुया. म्हणून नका बोल, येशू कसं काय आलं रे, असं कसं काय केलं असं येशू, मी तर लय प्रार्थना करत होतो, मी तर लय गोष्टी करत होतो. येशूला तुम्ही जे अंधारात करणारे जे पाप आहेत ना, चांगल्या पद्धतीनं काय माहिती. हालेलुया. येशूला तुम्ही करणारे कोणते? उजेडातले पाप नाही. कोणते पाप? जे लपून लपून जे पाप करतो का आपण, कोण पाहत नाही आपल्याला, कोणी पाहत नाही. काय करत नाही? त्याला सगळं माहिती. हालेलुया. तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टींना काय ओळखून आहे. हालेलुया. आपण मनुष्याला ठगू शकतो, आपण पास्टरना ठगू शकतो, आपण देवाच्या सेवकांना ठगू शकतो, आपण सगळ्याला ठगू शकतो, कोणाला ठगू शकत नाही. प्रत्येक गोष्ट अंधारात आहे ती कशामध्ये येणार आहे? कशामध्ये येणार आहे? हालेलुया. म्हणून मोशेवर सुद्धा काय झाली नव्हती? दया नव्हती. कोणावर दया नव्हती झाली? त्याला सुद्धा मरण यातना भोगायला लागला, त्याला तो मरणार होता. पण त्याच्या मिसेसने, त्याच्या बायकोनी काय केला? तो करार काय केला? त्या गोष्टींना आठवून देणे ती करार काय केला? हालेलुया. म्हणून आपलं जे तारण होणार आहे, मी प्रार्थना करत आहे म्हणून माझ्या घरातल्या लोकांचं तारण होईल, माझ्या वडिलाचं तारण होईल असं आहे का? किंवा माझ्या मुलाचं तारण होईल असं आहे का? किंवा मी लय प्रार्थना करत आहे म्हणून माझ्या पुऱ्या परिवाराचं तारण होईल असं आहे का? तुम्ही जर करणार आहे वैयक्तिक, तर तुमचं वैयक्तिक तारण होणार. हालेलुया. जे करणार नाही ते कशामध्ये जाणार आहे? नाश. हालेलुया. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला परमेश्वराने त्याची पवित्र प्रजा म्हणून काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. म्हणून बिलकुल अपवित्रतेमध्ये काय करायचं नाही. जग जातंय जाऊ द्या, कोणी जातंय जाऊ द्या, पण त्याच्या मागे बोंबलत आपल्याला काय करायचं नाही. तर आपल्याला कशामध्ये राहायचं? देवाच्या वचनामध्ये, पवित्रतेमध्ये, आणि त्याच्या कशामध्ये? विश्वास. तो जर सहन करते, परमेश्वर काय करते? एका लिमिट पर्यंत सहन करते. परमेश्वर काय करते? एका नंतर ज्यावेळेस त्याला वाटतं की आता काय करणार नाही, सहन शक्तीच्या पलीकडे चाललंय, श्राप आणि सैतान येऊन मनुष्याला काय करतो? गाठतो. हालेलुया. काय अवघड आहे का? अवघड गोष्टी आहे का? जुना करार जर पाळत असतो ना, तर सगळ्यात काय होती गोष्ट? अवघड. पण आता कशामध्ये आपण? कशामध्ये आपण? तो नवीन करार परमेश्वराच्या कृपेमुळे खूप काय सोपा. काहीच करायची गरज नाही ठेवली. फक्त काय करायचं आहे? 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 नाही तर म्हणायचं माझं लय देवावर काय आहे? विश्वास. आणि पाप कोणते चालले? आणि काम कोणते चालले? काम कोणते चालले? पास्टर माझा देवावर खूप काय आहे? माझा देवावर खूप काय आहे? आणि काम कोणते चालू आहे? आशीर्वाद मिळणार आहेत का? विश्वास हा आहे की तुम्ही देवावर जर विश्वास करत आहे ना, तर तुम्ही त्याच्या आज्ञेमध्ये चालणार. म्हणजे हालेलुया. तर विश्वास असा आहे का मी असं आनंद काहीतरी दाखवून हे बघा पास्टर माझा किती मोठा काय देवावर. तुम्ही जे परमेश्वराचे नियम फॉलो करत आहे, तुम्ही जे परमेश्वरावर प्रेम करत आहे, परमेश्वराच्या जे तुम्ही काय पाळत आहे? आज्ञा पाळत आहे, त्याच्याहून कळत आहे की तुम्ही देवावर विश्वास करत आहे आणि देवावर काय करत आहे? प्रेम करत आहे. जर तुम्ही आज्ञाच पाळत नाहीये, तर तुमचा विश्वास परमेश्वर काय? हालेलुया. म्हणून जेवढं जमेल तेवढं काय करणं गरजेचं आहे? विश्वास. आणि विश्वास कशाच्या द्वारे येतो तुम्हाला माहितीये? जेवढं जास्त तुम्ही पवित्र आत्म्याने काय करणार आहे?
आणि पवित्र आत्मा त्याच ठिकाणी जास्त काम करतो जिथं काय आहे? पवित्रता आहे. जिथं काय आहे? हालेलुया हालेलुया. तुम्हाला अब्रामाच्या करारापासून तर कोणापर्यंत सांगितलं मी तुम्हाला? येशूने आपल्यासाठी केलेल्या करारापर्यंत. निवांत घरी बसा आणि काय विचार करा की खरंच आम्ही जर जुन्या गोष्टींमध्ये असतो ना, जुन्या करारामध्ये असतो ना, तर किती अवघड होतं. आपण नवीन करारामध्ये आणि येशूच्या कृपेमध्ये, म्हणून खरंच तुम्हाला सांगतो आपल्याला खूप काहीच काय जात नाहीये, कठीण जात नाही. हालेलुया. पण जर आपण तरी सुद्धा आपल्या त्या गोष्टींना सोडायलाच तयार नाही, तर मी तुम्हाला सांगतो आपल्या जीवनामध्ये काय येणार आहे? श्राप. समजलं? म्हणून आज जसं प्रभू भोजनामध्ये जाणार आहोत, आपण कशामध्ये जाणार आहे? आणि जसं आपण मेजामध्ये जाणार आहोत, आपल्याला त्या कराराची काय करायची? येशूने खरंच आपल्यासाठी खूप मोठी काय केलेली? किंमत भरलेली. खूप मोठी काय भरलेली? नाही तर मग किंमत भरलेली आणि तरी आपण काय सोडायला तयार नाहीये. तर असं करू नका, कारण की खरंच परमेश्वर त्याच्या लोकांवर खूप प्रेम करणारा परमेश्वर. हालेलुया. तुमच्यामध्ये आणि या जगामध्ये खूप मोठा काय डिफरंट आहे. खूप काय आहे? खूप मोठा डिफरंट आहे. तुम्हाला सांगतो, जगातले लोक ज्या प्रॉब्लेमला फेस करत आहे ना, त्याच्या लोकांना त्या प्रॉब्लेमला फेस करण्याची तो परमेश्वर कधीच काय करू देत नाही, गरज पडू देत नाही. काय पडू देत नाही? पण ते लोक आज त्या गोष्टींना का बरं फेस करत तुम्हाला माहितीये? कारण ते परमेश्वराच्या त्या करारामध्ये, त्या नियमांमध्ये, त्या पवित्र आत्म्याच्या गोष्टींमध्ये काय करत नाहीये, चालत नाही. हालेलुया 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 हालेलुया. परमेश्वर आज पण तीच कुवत ठेवतो. ज्या प्रकारे एलियाने प्रार्थना केली होती, त्यावेळेस काय उतरली होती? आग उतरली होती. काय उतरली होती? आज पण परमेश्वर त्याच गोष्टी करण्याचं काय ठेवते? कुवत ठेवते. की तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करणार आहे, तुम्ही त्याच्या पवित्रतेमध्ये चालणार आहे, तुम्ही ज्यावेळेस त्याच्या आज्ञेमध्ये चालणार आहे, त्या कराराला आठवून त्याच्यामध्ये चालणार आहे, तर तो परमेश्वर त्याच पद्धतीने आज सुद्धा आग पाडण्यासाठी काय समर्थ. हालेलुया 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 हालेलुया. पण आज त्या गोष्टी का बरं होत नाहीये? कारण जो विश्वासणार आहे ना, त्याचाच देवावर, त्याच्या स्वतःच्या देवावर काय नाहीये, मनावर नाहीये. काय म्हणतात ते तुम्हाला माहितीये? काय म्हणता विश्वासणारे? काय म्हणता? प्रार्थना तरी दिवसापासून करत आहे, नाही होते काही, चला आपण जाऊन बघू तुमच्या सोबत, तुम्ही जे करताय त्याच्यात ते करून आपण काय करू, बघू. हालेलुया. म्हणजे त्यांची बुद्धी किती काय झालेली? शून्य. हालेलुया. आणि ते कुठे जाता? त्या लोकांच्या मागे. कुठे जाता? बाबाकडे जा, महाराज लोकांकडे जा आणि त्यांच्याकडून काय ऐकून घ्या, काही गोष्टी ऐकून घ्या. हालेलुया. मग गलती कोणाची आहे? गलती कोणाची आहे? परमेश्वराची गलती या गोष्टीमध्ये. गलती कोणाची? कारण आपल्यामध्ये काही नाहीये तेवढा विश्वास, तेवढा काही नाहीये. आपण आपल्या परमेश्वराबद्दल सगळ्यात जास्त काय असलं पाहिजे? विश्वासू आणि आवेशी असलं पाहिजे. हालेलुया. मला माहिती माझा परमेश्वर समर्थ आहे. तो जर त्यावेळेस करू शकत होता, तो आज पण ती गोष्ट करण्यासाठी काय समर्थ. आणि तुम्हाला वचन कशामुळे सांगतो मला माहितीये? कारण येणाऱ्या 2025 मध्ये तुम्ही बघणार आहेत की सगळे खूप लोक अशा काही ट्रबल्स मध्ये जाणार आहेत, अशा काही गोष्टींमध्ये जाणार आहेत, जे निवडलेले, जे विश्वासणारे ते सुद्धा लोक कदाचित अशा चुकीच्या गोष्टींमध्ये काय होणार आहे, अडकून जाणार. हालेलुया. आणि आपल्याला त्या गोष्टींमध्ये अडकून जायचं नाही. म्हणून आपल्याला आपल्या परमेश्वराबद्दल जुन्या कराराच्या गोष्टी आठवत राहा, वाचत राहा. म्हणजे तुम्हाला कळणार आहे की तो परमेश्वर इस्रायल लोकांना त्या मिस्र देशातून लहान लेकराप्रमाणे कडावर घेऊन चालण्यासारखं काय करत होता, घेऊन चालत होता. दिवसभर त्यांच्या सोबत काय राहायचं तुम्हाला माहितीये? पूर्णपणे कोणता स्तंभ राहायचा तुम्हाला माहितीये? आकाश अग्निस्तंभ रात्री राहायचा आणि दिवसा त्यांच्या सोबत कोणता राहायचा? मेघस्तंभ. हालेलुया. आणि आज पण तो परमेश्वर त्याच गोष्टी त्याच्या लोकांसोबत ठेवण्याची काय ठेवतो? कुवत ठेवतो. हालेलुया. फक्त विषय काय झालाय? त्याचे लोक त्यांनी केलेल्या त्याच्या कृत्यांना काय चालले? विसरत. काय चालले? त्यांचे
त्यांचं लक्ष कोणत्या कृत्यांकडे? या जगामध्ये चाललेल्या कृत्यांकडे. कशाकडे? इकडे गेलो का मग काय झालं? माझा बिझनेस खूप काय झाला? वाढला. मग कुठं चला? इकडे गेलो का मग तिकडे काय आलं? आमच्या घरामध्ये काय आली? जरा व्यवस्थित झालं सगळं. मग कुठं चला? या सगळ्या गोष्टी परमेश्वरासमोर काय आहेत? एकदम शून्य. कशामुळे होत नाहीये की आपण आपल्या परमेश्वराला सोडून काय करत आहे? आपण पापामध्ये आपलं जीवन जगत आहे. कशामध्ये जीवन जगत आहे? म्हणून आपल्या जीवनामध्ये सैतान अशा पद्धतीने त्याला ऑथॉरिटी मिळते आपल्या जीवनामध्ये घुसून काय करण्यासाठी? काम करण्यासाठी. हालेलुया. तुम्ही त्याच्या पवित्रतेमध्ये चालणार आहे. सैतान 100 वेळेस विचार करणार आहे की मी याच्या परिवाराला, याच्या घरातल्या लोकांना काय करू? हात लावू का नको? कारण तो काय करणार आहे? घाबरणार आहे त्या गोष्टींना. हालेलुया. काय करणार? तो घाबरणार आहे. कारण त्याला दिसणार आहे की यांच्या प्रेयरमुळे यांच्या परिवाराच्या लोकांच्या आजूबाजूला नेहमी अग्निस्तंभ उभा राहिलेला आहे. हालेलुया. पण असं होतंय का? कशामुळं? कारण घरातल्या लोकांची प्रार्थना लाईफ काय झालेली? एकदम शून्य. काय झालेली? ज्यावेळेस आम्ही त्या पास्टरला भेटलो, ते पास्टर काय म्हणले तुम्हाला माहितीये? तुमच्या चर्चच्या आजूबाजूला मला नेहमी काय दिसते म्हणे? आग दिसते म्हणे. काय दिसते म्हणे? काय म्हणे? तुमच्या चर्चच्या आजूबाजूला अग्नीचे गोळे आणि आग नेहमी उभा दिसते म्हणे. आणि याच्या मागचं कारण काय आहे तुम्हाला माहितीये? तुम्ही करत असलेल्या नाईट प्रेयर म्हणून. हालेलुया. 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 की जे तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये प्रेयरला सिरियसली घेणारे आणि तुम्ही प्रार्थना करत राहणारे, तुमच्या परिवाराच्या लोकांच्या आजूबाजूला नेहमी अग्नीचे खंबे उभे राहणारे आणि कुठला सैतान, कुठलेच दुष्ट आत्मे तुमच्या परिवाराच्या लोकांना हात लावण्याच्या अगोदर 100 वेळेस काय करतील? हालेलुया. आणि आज सर्रास सैतान येऊन विश्वासणाऱ्या लोकांवर काय करत आहे? काऊन अटॅक करत आहे? कारण विश्वासणाऱ्या लोकांचे परिवारातले लोक काय करत आहे? प्रार्थना म्हणलं तर किती मिनिटं? 10 मिनिटं. प्रार्थना म्हणलं तर किती मिनिटं? 15 मिनिटं. प्रार्थना म्हणलं तर किती मिनिटं? टाइमच नाही. आमचा काय? जॉब आहे. काय आमचा? मग सैतान काय करतो? त्यांच्यावर अटॅक. हालेलुया. तर या अशा अटॅक्स पासून जर वाचायचंय, पहिली गोष्ट म्हणजे पवित्रतेमध्ये चालायचं. कशामध्ये चालायचंय? आजपासून, आज या प्रभू भोजनापासून निर्णय घ्या की मी या 2025च्या पहिल्या कम्युनियन पासून निर्णय घेते की मी कशामध्ये चालणार आहे? घरी जा, लिहून काढा पेजवर जे जे सिन करत असतो ना आपण, जे जे पाप करत असतो ते काय करा? लिहून काढा आणि त्याच्यासाठी काय करा? प्रार्थना करा की मी आजपासून निर्णय घेणार आहे, मी या गोष्टी काय करणार आहे? सोडणार. मला ज्यावेळेस निर्णय घ्यायचा त्या सगळी दुनिया नव्हती आणि मला सांगायला की तुला सोडायचेत म्हणून. हालेलुया. हा वैयक्तिक मी स्वतः काय घेतला होता? मला कोणी म्हणलं नव्हतं तू दारू पी दे, नाही तू सिगरेट पी दे, नाही तू गांजा पी दे, नाही तू नरकात जाणार आहे, नाही तू हे करणार आहे. मी स्वतः निर्णय घेतला होता की मला ही गोष्ट करायची आणि मी स्वतः त्या गोष्टीसाठी काय झालो होतो? तयार झालो. हालेलुया. म्हणून आपले सीन स्वतः लिहून काढा आणि स्वतः त्याच्यासाठी काय करा? निर्णय घ्या की मी आज जसं फर्स्ट कम्युनियन घेणार आहे, माग काय झाले त्या गोष्टी मला माहित नाही, पण आजपासून मी ठरवणार आहे जर मी येशूचं रक्त घेते, येशूचं शरीर जर मी खाते, तर मी पूर्णपणे त्याच्या हातामध्ये काय होणार आहे? हालेलुया. हालेलुया. आणि मी इथून पुढे त्या पापाच्या कुठल्याच गोष्टीमध्ये काय करणार नाही? चालणार. आणि मग बघा तुमच्या जीवनामध्ये सगळी परिस्थिती काय राहणार आहे? बदललेली राहणार आहे. हालेलुया. 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 मग बघा 2025 तुमच्यासाठी सगळ्यात जास्त ब्लेस असं वर्ष राहणार आहे. हालेलुया. पण जर काय काम नाही त्या पास्टरना चालूच द्यायचं, ते आरडणं वरडणं दरवेळेस येतात ते काय करता? सांगत राहता आपलं जे चालू आहे ते चालू दे. मी तुम्हाला सांगतो ते चालू आहे ते तसंच चालू राहील आणि आपण शेवटी कुठं भेटतो? कुठं जातो? कुठं जातो? आणि नरकात फक्त जातोच नाही, तर त्याचं जे जीवन आता सध्या पण आपलं जे जीवन चालू आहे ते कसं सारखं राहील? नरकासारखं. कसं सारखं राहील? सैतान त्याला फुटबॉल सारखं फक्त काय करत राहील? मारत राहील. एक परीक्षा सुटली, दुसरी परीक्षेत पडला, दुसरी सुटली, तिसऱ्यात पडला, तिसरी सुटली, चौथ्यात पडला.
आणि मग काय करत बस की मला या परिस्थित्या या समस्या मला काय करत नाहीये, सोडत नाही. काय करत नाहीये, का बरं सोडत नाहीये? कारण आपण आपलं जीवन कोणाला दिलेलं आहे, कोणाला दिलेलं आहे, आणि आपण कोणते कृत्य करत आहे. हालेलुया. समजलं सगळ्यांना? आज जे प्रभू भोजन घेणार आहे त्या गोष्टींची आठवण करणारे आपण. कशाची? येशूच्या बलिदानाची. कशाची आठवण करणार आहे? मोशेला नाही सोडलं, जुन्या करारातल्या कुठल्याच संदेष्टाला नाही सोडलं. त्यांना त्या गोष्टी प्राप्त करत, पण त्या गोष्टींना ते प्राप्त करू शकले नाही. आपल्यावर परमेश्वर खूप मोठी काय केलेली, तिला काय जाऊ द्यायचं नाही. नाहीतर मग आपल्या जीवनामध्ये काय राहतील, मग आपण श्रापाने शापग्रस्त बनू. काय बनू? श्रापाने. पण आपल्याला काय करायचंय? आशीर्वादाने काय बनायचंय? म्हणून आज जे काही गोष्टी असतील, जे सिक्रेट सिन्स असतील, जे सगळे पाप असतील, आजच त्या गोष्टींना काय करायचंय? कबूल करायचंय, क्षमा मागायची, आणि त्याला काय करायचंय? त्या घाण पापाला घेऊन पुढे चालायचं. हालेलुया. काय करायचं नाही? त्या पापाला घेऊन काय करायचं नाही? पुढे जायचं. नाही तर मग पुढे जाल तर मग आपल्या जीवनावर काय येणार आहेत? हालेलुया. हालेलुया. या प्रेरणा आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आपण प्रार्थना करणार आहोत परमेश्वराकडे आणि सहाय्य मागणार आहोत त्या परमेश्वराला. आपण खऱ्या अंतःकरणाने आपण आठवणार आहोत की खरंच परमेश्वराने त्याच्या लोकांसाठी तो आशीर्वादाचा प्रदेश ठेवला होता, तो कनान देश ठेवला होता. पण सगळे लोक त्या कनान देशामध्ये जाऊ शकले नाही. फक्त 2च लोक त्या कनान देशामध्ये गेले, ते होते योशुआ आणि कालेब. कारण ते परमेश्वराबद्दल आविषी होते, ते परमेश्वराबद्दल नेहमी विश्वासू होते. त्यांनी परमेश्वराच्या कराराच्या आज्ञेला आपल्या डोळ्यासमोर ठेवलं होतं. बघितलं असं मोशे त्या कराराच्या देशामध्ये जाऊ शकला नाही, पण योशुआ त्या कराराच्या देशामध्ये गेला. कारण त्याने दिवस आणि रात्र परमेश्वराने दिलेल्या त्या वचनावर मनन केलं. त्या वचनाला कधीच त्याच्या डोळ्यासमोर जाऊ दिलं नाही. आज निर्णय करणार आहोत प्रेम की आम्ही तुझ्या वचनाला पिते आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देणार आहोत. त्या प्रकारे आपण बघतो मोशेवर ज्यावेळेस मरण आलं होतं, पण त्याच्या पत्नीने सफिराने ज्यावेळेस त्या आज्ञेला पूर्ण केलं त्यावेळेस त्याच्यावरून ते मरण टळलं. आपण आपल्या परिवाराला देवाच्या नियमशास्त्रामध्ये चालणार बनवणार आहोत. कारण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, येणाऱ्या वर्षामध्ये अशी परिस्थिती होणार आहे की लोक त्याच्या नियमांना विसरून जाणार आहेत, त्याच्या नियमशास्त्रापासून दूर जाणार आहेत, त्याच्या वचनापासून दूर जाणार आहेत. पण आपण आपल्या परिवाराला, आपल्या लोकांना त्याच्या वचनामध्ये मुळवलेलं आणि पाया घातलं बनवण्यासाठी त्या परमेश्वराकडे त्याची कृपा मागणार. नमा सियांद्रना लेब्रो नमा, नमा शेखेंद्रो नमा लेब्रो नमा, नमा से. खरंच परमेश्वराचं वचन प्रियांनो आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचं आहे. जर आपल्याला आज्ञाच कळणार नाही तर आपण त्याच पापामध्ये, त्याच घाणेरड्या, त्या चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलेलो राहणार आहोत. जर आपल्याला त्या पापातून बाहेर निघायचं तर आपल्याला परमेश्वराच्या वचनावर मनन करणं खूप गरजेचं आहे. कारण ते वचनच आपल्याला त्या पापाची जाणीव करून देतात आणि ते वचनच आपल्याला त्या पापापासून बाहेर निघण्यासाठी त्याची कृपा देतो. देवाची इच्छा आहे की कुठल्याही आत्म्याचा नाश होऊ नये, कुठल्याही आत्मा त्या नरकामध्ये जाऊ नये. देवाची इच्छा प्रत्येकाचं तारण हो. ओ पित्या, आम्ही ज्या पण कुठल्या पापामध्ये असो, ज्या पण कुठल्या सिक्रेट सीन्स मध्ये असो, कदाचित आमच्या मोबाईलच्या द्वारे आमच्याकडनं पाप होत असेल,
कदाचित आम्ही वेगवेगळ्या चुकीच्या व्यसनांमध्ये, चुकीच्या संगतीमध्ये, चुकीच्या लोकांमध्ये असू, एक समय त्यांच्यासोबत, त्यांच्यापासून डिस्कनेक्ट होण्याचा निर्णय घेत आहोत की त्या, आणि त्या लोकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेत आहोत की त्या. तू आम्हाला तुझी कृपा दे परमेश्वर, तू आम्हाला सहाय्य कर पित्या. जसं आज आम्ही प्रभू भोजनामध्ये भाग घेणार आहोत, हो प्रभू, त्या कराराची खून जशी ती सुनताय प्रभू, तसं आम्ही या नवीन कराराची जी खून म्हणजे प्रभू तुझं जे बलिदान त्या क्रूस खांबावर केलंय, आम्ही ज्यावेळेस त्या प्रभू तुझ्या शरीराला आमच्या शरीरामध्ये घेणार आहोत, आम्ही त्या खूनला प्रभू आमच्या शरीरामध्ये वावरणार आहोत. नमासे नमालद्रो नरहांद्र नमाशे. ओ पित्या, रक्ताच्या द्वारे जो तू नवीन करार केलेला आहे प्रभू, करार तू आमच्या सोबत जो केलेला तू आठवतेस आणि त्या कराराला पाळतेस प्रभू. पवित्र आत्मा आम्हाला तो करार पूर्ण करण्यासाठी पवित्र आत्मा तू सहाय्य कर. ओ थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट, थँक्यू फादर. सर्व महिमा, सर्व आदर आणि सर्व गौरव पिते तुला देतो, येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक पिते.